यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीवर। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये आता बैठक सुरू आहे। 1 तासापेक्षा जास्त वेळ झालाय आणि ही बैठक सुरूच आहे। खरं तर पंतप्रधानांनी अर्ध्या तासाचा वेळ दिला होता, मात्र त्यानंतर ही बैठक लांबल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होत असावी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आजच्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला जाणार आहे। आजच्या बैठकीत मुख्यतः या प्रश्नावर या मुद्द्यावर जास्त चर्चा होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघतो का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, 1 तासापेक्षा जास्त वेळ झालाय, ही बैठक सुरू आहे, मात्र अशातच आता आणखी एक माहिती समोर आली होती, ती म्हणजे राज्यातले जे भाजपचे नेते आहेत ते नाराज आहेत, कारण त्यांना या बैठकीला घेऊन जाण्यात आलेलं नाहीये। आणि तुमच्यासोबत अजूनही विनोद पाटील आहेत का? फरा 1 तास 7 मिनिटे झालेले आहेत आणि तेव्हापासून पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर सकारात्मक गोष्टी महाराष्ट्राला काही मिळतील का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आणि आता तू ज्या पद्धतीने सांगितलं की महाराष्ट्रातील भाजपचे नेते नाराज आहेत, अर्थात विनोद पाटील आता तेच म्हणत होते की सत्ताधारी आणि विरोधक एकत्ररित्या पंतप्रधानांची जर भेट घेतली असती तर मराठा आरक्षणाच्या विषयाला अधिक गती मिळाली असते। आणि ते बरोबरच आहे, कारण भाजपचं सरकार म्हणजे फडणवीस यांचं सरकार असताना मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं आणि ते आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात असा प्रवास केलेला होता। आणि त्या काळात सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आम्ही जो कायदा केलाय तो फुलप्रूफ कायदा केलेला आहे आणि त्या कायद्यातून मराठ्यांना संरक्षण मिळेल, मराठ्यांना कायम आरक्षण मिळेल। पण चूक काय झाली तर आत्ताच्या सरकारची। या सगळ्या दोन्ही गोष्टीमध्ये कुणाचं खरं आणि कुणाचं चुकलं खोटं काय या संदर्भात समक्ष पंतप्रधानांच्या समोर बैठक चर्चा होऊ शकली असते असंही म्हणणं आहे। आणि त्यामुळे आपल्याकडे जी भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली ते नाराज झाले आहेत, अर्थात त्यावर मी सुद्धा विनोद पाटील यांच्याकडे जाऊन विचारणार आहे। आता पुन्हा भाजप नेत्यांकडून असं सांगितलं जात आहे की या बैठकीला केवळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेते सत्ताधाऱ्यांसोबतच भाजपच्या नेत्यांनाही सोबत घेतलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं आणि ते भाजपचे नेते आता नाराज झालेले आहेत। भाजपचे नेते नाराज व्हायला आणि खुश व्हायला एका लग्न समारंभ नाहीये। हा मराठा आरक्षणाचा विषय त्यांनी स्वतःहून जायला पाहिजे। त्यांचे प्रधानमंत्री आहे, त्यांनी एखादं शिष्टमंडळ नेलं पाहिजे, ते सोबत गेले असते, त्यांनी थोडे हाकलून दिलं असतं किंवा त्यांनी आता जावं, त्यांनी एकत्र करावं। हाच आमचा मुद्दा आहे की रुसवे फुगवे करण्यापेक्षा, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा याच्यामध्ये मार्ग काय निघेल तो मार्ग सांगितला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी देखील या अगोदर भाष्य केलं होतं की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ आणि त्यांनी सोबत नेणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी नेलं नाही। तर यांचं कर्तव्य म्हणून यांनी जाणं गरजेचं होतं। मराठा समाजाला देणे घेणे नाही की मुख्यमंत्र्यांसोबत कोण गेलं नाही। आता काय होईल, मराठा समाजाला रिझल्ट पाहिजे। पण तुम्ही ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती, प्रत्येक सुनावणीच्या वेळेस तुम्ही असं म्हणत होते की राज्य सरकारचं कुठेतरी चुकतं, पण आता ही एक सुनावणीच म्हणावी लागेल, कारण पंतप्रधानांबरोबर चर्चा होणार आहे, मराठा आरक्षणाला काहीतरी दिशा मिळणार आहे आणि अशा वेळेस दोघं एकत्र गेले असते तर अधिक चांगलं झालं असतं। आता ही राज्य सरकारची चूक म्हणायची नाही का? हे बघा, ही सुनावणी मी याला म्हणणार नाही, कारण प्रधानमंत्र्यांनी काही यांना आमंत्रण दिलेलं नव्हतं। हे स्वतःवरचं ओझं त्यांच्यावर ढकलण्यासाठी गेले का खरोखर केंद्र सरकारच्या हातात आहे हे आजची चर्चा झाल्यानंतर स्पष्ट होईल। हा 1 क्रमांकाचा मुद्दा। 2 नंबरचा मुद्दा की खरोखर महाविकास आघाडीला जर मार्ग काढायचा आहे तर त्यांनी जबाबदारी फिक्स करायला पाहिजे होती। त्यांना जबाबदारी फिक्स करता आली नाही विरोधी पक्षाला। त्यांनी स्वतःहूनही संधी दिली भाजपला याच्यातून निसटण्याची। त्यांनी जर जबाबदारी फिक्स करून यांना घेऊन गेले असते तर त्यांचीही जबाबदारी झाली असती आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकून याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी गतिमान पद्धतीने कार्य झालं असतं, परंतु हा लूपहोल्स राहिलेला आहे। बरं, आता 1 तास 11 मिनिटे झालेले आहेत बैठकीला सुरू होऊन, अजूनही बैठक सुरू आहे। अर्धा तासाचीच वेळ होती, पण इतका वेळ ही विशेषतः मराठा आरक्षणावर अधिक चर्चा होत असेल। 50 युवकांचा बलिदान दिला, महाराष्ट्रातले नव्हे तर देशातला मराठा समाज रस्त्यावर आला, कोणालाही शब्द नाही बोलला। याच्यामुळे महाराष्ट्राची भारताची प्रतिमा वाढली की शांत पद्धतीने देखील मोर्चे होऊ शकतात, हिंसक होत नाही। आणि हा एवढा गहन विषय आहे, एवढा मोठा समाज आहे, याच्यावर 1 तास काय 1 वर्ष देखील चर्चा केली तर वेळ कमी होईल। परंतु मुद्दा काय आहे,
की आमच्या पदरी काय पडणार, आमच्या पदरी नैराश्य पडणार का आमच्या पदरी न्याय पडणार, एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा आहे. पण आजच्या चर्चेनंतर काय पर्याय येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? कारण तुमचा अभ्यास याच्यामध्ये जास्त आहे. याच्यामध्ये जर राज्य सरकार सारखं जर केंद्र सरकारने जरी ठरवलं की पुन्हा राज्यावर ढकलायचं तर ते ढकलू शकता. राज्य सरकारच्या लक्षात आलं की केंद्र सरकारला वर ढकलायचं तर ते राज्य सरकार ढकलेल. परंतु टेक्निकली राज्य सरकारवर जबाबदारी आहे मागासपणा सिद्ध करण्याची व अपमानात्मक परिस्थितीची, ही जबाबदारी फिक्स आहे. केंद्र सरकारवर जबाबदारी आहे की अधिकार केंद्राला का राज्याला. हे जर अधिकार राज्याला आहे तर त्यांनी तसं न्यायालयामधून क्लिअरिफिकेशन घेऊन द्यावं आणि हे जर केंद्राला अधिकार आहे तर मग राज्य सरकारने हा सगळा डेटा घेऊन विधिमंडळाचं अधिवेशन घेऊन राज्यपालांमार्फत आयोगाला व केंद्र सरकारला शिफारस केली पाहिजे. मी एका मुद्द्यावर येतोय की देवेंद्र फडणवीस सरकारनं ज्यावेळेस महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस जे मुद्दे चर्चेला आले होते, ज्या मुद्द्यांचा आधार घेतला होता, त्या काळात सुद्धा याच विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असेल. कारण मराठा समाजानं 58 मोर्चे काढले होते आणि त्याचा परिपाक हा केंद्र शासनाच्या माहितीपर्यंत पोहोचलेला होता. मग आता ठोस निर्णयापर्यंत पंतप्रधान येऊ शकतात असं वाटतं का? की आता खूप झालं चर्चा, तुम्ही करू नका आणि आम्ही करू नका. बघा, प्रधानमंत्री म्हणजे कोण? प्रधानमंत्री म्हणजे सर्व भारतातल्या लोकांनी निवडून दिलेला एक प्रतिनिधी आणि ते खासदारांमधून एक असतात. तर महाराष्ट्रामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवत होत असेल, तुम्ही याच्यामध्ये एक अडचण अजून लक्षात घेतली पाहिजे. का नुसता महाराष्ट्राचाच विषय राहिलेला नाहीये. जर अधिकार राज्यांना नाही तर मग तामिळनाडूचं रद्द होईल का, कर्नाटकचं रद्द होईल का, मग आंध्राने दिलेलं पण जे स्थगित आहे ते रद्द होईल का, मग गुजरातला अधिकार राहणार नाही का, राजस्थानला अधिकार राहणार नाही का, मध्य प्रदेशला राहणार नाही का. ही केंद्र सरकारची डोकेदुखी आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकार स्वतःवरची जबाबदारी झटकण्यासाठी हे राज्यावरच जबाबदारी फिक्स करेल. कारण की हा विषय जर केंद्रावर गेला तर मग केंद्राला व्यापक निर्णय असा देश पातळीवर घ्यावा लागेल. याच्यामुळे आता परिस्थिती बदललेली आहे. केंद्राला त्यांची भूमिका आणि केंद्राची जी भूमिका आहे, आजची जी बैठक आहे आणि केंद्राने एखादा निर्णय कागदावर घेतला तर हा भारताला लागू होईल आणि याचे वेगवेगळे परिणाम त्या ठिकाणी होतील. मग हा विषय राज्याकडून केंद्राकडे, केंद्राकडून राज्याकडे, म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय फुटबॉल सारखा होणार नाही का? मग हे बघा, मराठा समाज 2014 पासून 20 पर्यंत संघर्षच करतोय.